तर नमस्कार, सुरस्टार न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण आहोत आमरण उपोषण भिवंडी वाडा मनोर या रस्त्यासंदर्भात 2011 पासून 2025 पर्यंत रखडलेला रस्ता आणि अनेक कोटी रुपयांचा निधी जो ठेकेदारांनी मात्र काम करून मात्र खाल्ला की काय या शंकेनं प्रमोद पवार यांचं आमरण उपोषण आपल्या समिती या ठिकाणी जोडलेले आहेत। महिला वर्ग त्यांचं मत जाणून घेऊया। आपलं नाव सांगा। माझं नाव डॉक्टर वर्षा पाटील। माझे इथे हॉस्पिटल आहे। तर ह्या रस्त्याबद्दल जे आज उपोषण किंवा जे आंदोलन उभारलं आहे ते खरं तर काळाची गरज आहे। म्हणजे लोकांनी आता तरी जागरूक व्हायला पाहिजे, कारण कितीतरी वर्ष आपण त्रस्त आहोत। मी इथलीच आहे। एकेकाळी 25 वर्षापूर्वी इथूनच ठाणा कल्याणसारख्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेतलेलं आहे। त्यावेळेस प्रवास करणं खूप सोपं होतं। मग आपण असा प्रश्न विचारायला पाहिजे सरकारला किंवा आपल्या पुढाऱ्यांना की आपल्या इथल्या समाजाची नक्की प्रगती चालू आहे का अधोगती चालू आहे? कारण सगळी डेव्हलपमेंट म्हणा ही सगळी रस्त्यावर अवलंबून आहे। आपल्या मुलांचं इथलं भवितव्य, शिक्षण हे सगळं ह्या ट्रान्सपोर्टच्या गैरव्यवस्थेमुळे त्याची खूप हानी होते। आणि मी एक डॉक्टर आहे प्रोफेशन। पेशंट पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं तर सगळी लोक म्हणजे ह्या रस्त्यामुळे खूप त्रासलेली आहे। आता जर बघायला गेलं तर ह्या रस्त्याला बाहेरून येणारे व्हिजिटिंग डॉक्टर्स ते येण्यासाठी अजिबात पसंती दाखवत नाही। त्याच्यामुळे इमर्जन्सी सर्व्हिसेस इकडे द्यायला खूप प्रॉब्लेम होतो। शिवाय इथून पेशंट जर आम्हाला कुठे रेफर करायचं असेल तर रेफर करणं ही तोपर्यंत आमच्या डोक्यावर चांगली तलवार असते की इथून पेशंट सुखरूप वेळेत जिथे आपण रेफर केले त्या ठिकाणी पोहोचेल का। आणि हा जीवन मरणाचा प्रश्न आहे। आपण कितीतरी वेळा ऐकतो ह्या ॲम्ब्युलन्समध्ये डिलिव्हरी झाल्या किंवा हे कशामुळे होत आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे होते। म्हणजे की तसं म्हणायला गेलं तर आपल्या सगळ्यांची हा चांगला रस्ता ही मूलभूत अधिकार आहे। आणि या रस्त्यामुळे एवढे सगळे ऑब्स्टॅकल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येत आहेत। सगळेजण या गोष्टीवर चर्चा करत आहेत। सगळीकडे आपण जर ऐकलं, अगदी बसमध्ये बसलं तरी पण ह्याच चर्चा आहे। पण कोणीही असा स्वतःहून पुढाकार घेऊन कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा आधार न घेता कोणीतरी एक माणूस, सामान्य माणूस म्हणून जरी त्यांचं काहीतरी डेझिग्नेशन असेल तरी ते बाजूला ठेवून एक सामान्य माणूस म्हणून त्यांनी आज हे आंदोलन पुकारले। तर अशा वेळेस तरी लोकांनी घरी बसण्यापेक्षा इथे येऊन त्यांना सपोर्ट करणं आणि ह्या लढ्याला बळ देणं अपेक्षित आहे। तर माझ्या मते सगळ्या लोकांनी हे थोडंसं मनावर घेऊन ह्या लढ्याला बळ द्यायला हवं, कारण ही आपल्या काळाची गरज आहे। आपण जर आज लढलो नाही तर याच्या पुढचा काळ आपल्यासाठी खूप कठीण असणार। या ठिकाणी आपल्या समोर जोडल्या होत्या डॉक्टर वर्षाजी, धन्यवाद। आमरण उपोषण भिवंडी वाडा मनोर रस्ता प्रमोद पवार यांच्या लढ्यामध्ये सामील होत आहेत। मी पत्रकार सूरज पाटील, सुरस्टार न्यूज नेटवर्क, वाडा, भिवंडी, ठाणे, पालघर।